ऑर्गॅनिक मॉर्निंग. ऑर्गॅनिक मॉर्निंग. सर, आपण कुठून आहात? आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपली माहिती द्या आणि तुम्ही हे जे ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये सामील झालेला आहात, त्याबद्दल आज आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आपला परिचय करून द्या. माझं नाव ऋतुराज मुसमाडे. मी राहणार देवळी प्रवरा, जिल्हा अहमदनगर. आपण खपली गहू केला इथं 2 एकराचा प्लॉट आहे. तर बरोबर. याला आपण आता याला 1.5 महिना झाला आहे जवळजवळ. याला आता ओके. तिसरं पाणी झालेलं आहे आणि याला आपण पहिल्यापासून दर पाण्याला आपण 1 किलो मल्टीप्लायर सोडतो एकरी. बर. तर आता पण आपण 2 ते 3 किलो मल्टीप्लायर याला सोडलेलं आहे आता. अरे वाह! तर तर आपण तुम्हाला काय बदल वाटला याच्यामध्ये? याच्यामध्ये फुटव्यांची संख्या जास्त झाली आणि हां. एकदम तेजदारपणा आहे आणि दाखवता पानांची का? रुंदी हे बघा आपण पाहू शकता याच्यावर फुटवे हां. किती आलेले त्याच्यामध्ये. हं. आपण आता मोजून बघूया फुटवे किती आहेत. मोजणं अवघड आहे. मोजणं अवघड आहे. हां. पण इतके फुटवे आहेत त्याला. साधारणतः साधारण ते हे 70-80 प्लसच फुटवे आहेत. काल हं. मोजले होते तर. ओके. आता हे जसं अजून वाढत वाढत जवळपास 100 प्लस जाणार आहे फुटवे. 100 प्लस जाणार आहे. हो. तर तुम्ही हे किती इंचावर पेरलेला हा हा गहू? आपण 10 इंचावर गहू पेरलेला आहे. 10 इंचावर गहू हो. पेरला होता. बरं. आणि बाकीच्या शेतकऱ्यांचा आणि तुमचा कसा अनुभव आहे मल्टीप्लायर? याला काय-काय दिलं तुम्ही आतापर्यंत? रसायन किती दिलं? याला आपण रासायनिक खत काहीच टाकलेलं नाहीयेत. एक गोणी नाही, एक गोणी नाही. कोणतंच खत नाही कोणतंच ह्या खत पूर्ण नाही. प्लॉटला? कोणतंच नाही. ओके. मग तुम्हाला काय अनुभव आला? याच्यामध्ये मागच्या वर्षी केला होता, हां. पण मागच्या वर्षी मल्टीप्लायरचा यूज नव्हता. तर बरं. एवढे असं तेजदार पाण्याने आणि हं. फुटवे एवढे दिसले नव्हते. ओके. कमी होते. ह्या वर्षी हां. मल्टीप्लायरचा असा वापर केल्यानंतर ह्या आणि अजून एक गहूचा प्लॉट आहे. हां. त्याच्यामध्ये फरकच दिसतो डायरेक्ट ओके. मल्टीप्लायरचा. मल्टीप्लायरचा आणि वाढ कशी वाटते? एकसारखी वाटते? वाढ एकसारखी आहे ओके. आणि फुटवे पण म्हणजे वाढतच चाललेत दर पाण्याला. प्रत्येक पाण्याला फुटवे? हां, म्हणजे असं एकदम एका हां. बियापासून एवढा झुमका तयार झालेला आहे. बरोबर, बरोबर. हे जर बघितला असा प्रत्येक याच्यात आहे. हो. आपण प्रत्येक बघितला, प्रत्येक तेवढा झुपका तयार झाला. ओके. तर हा खपली गहू आहे. हो. बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार? मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरावं का? मल्टीप्लायर तुम्ही रासायनिक जरी करत असाल तरी हां. त्यांनी रासायनिक म्हणजे करत असाल त्याच्यासोबत हे वापरावं. मग ओके. हळूहळू ते मायनस करत जावं रासायनिक. बरोबर, तुम्हाला बरोबर पहिल्याच म्हणजे याच्या वापरामध्ये रिझल्ट दिसेल तुम्हाला. बरोबर, बरोबर. ऑर्गॅनिक भारत मिशनमध्ये ऋतुराज सर तुम्ही सामील झालात. धन्यवाद. धन्यवाद.